नमस्कार मित्रांनो, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काही रासायनिक समीकरणे संतुलित केली। मग या व्हिडिओमध्ये आपल्याकडे आणखी एक ज्वलन अभिक्रियेचे समीकरण आहे। तर हे आधीसारखेच गुंतागुंतीचे समीकरण आहे, फक्त यामध्ये एथिन ऐवजी आता इथेन आहे। तर इथेनच्या प्रत्येक रेणूमध्ये 2 कार्बन आणि 6 हायड्रोजन अणू असतात। हे इथेन या ऑक्सिजन सोबत अभिक्रिया करते व त्याचे ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साइड वायू आणि पाण्याची निर्मिती होते। मग आपण मागील उदाहरणांमध्ये पाहिल्याप्रमाणे हे रासायनिक समीकरण सुद्धा संतुलित नाही। मग आपण हे कसे ओळखू शकतो? तर बघा, या समीकरणाच्या डाव्या बाजूला आपल्याकडे 2 कार्बन अणू आहेत आणि उजव्या बाजूला आपल्याकडे एकच कार्बन अणू आहे। त्यानंतर डाव्या बाजूला हायड्रोजनचे 6 अणू आहेत, तर उजव्या बाजूला केवळ 2 हायड्रोजन अणू आहेत। तसेच डाव्या बाजूला आपल्याकडे 2 ऑक्सिजनचे अणू आहेत, तर उजव्या बाजूला पाहिले तर 2 आणि या ठिकाणचा 1 असे मिळून 3 ऑक्सिजन अणू आहेत। म्हणजेच दोन्ही बाजूला मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या समान नाही, म्हणून हे समीकरण असंतुलित समीकरण आहे। मग आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते की जेव्हा अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये काहीसे गुंतागुंतीचे रेणू असतात, तेव्हा जे घटक एखाद्या स्वतंत्र रेणूमध्ये असतात, जसे की इथे हा ऑक्सिजन रेणू, तर त्यांना शेवटी संतुलित करणे हे योग्य ठरते, कारण आपण फक्त त्यात बदल करून त्यांच्या अणूंची संख्या बदलू शकतो आणि त्याचा कार्बन किंवा हायड्रोजन अणूवर कुठलाही परिणाम होणार नाही। तर मग आता आपण काय करणार? तर बघा, इथे सुद्धा कार्बन आणि हायड्रोजन यांचे आपण आधी संतुलन करणार, कारण हे संतुलन ऑक्सिजनवर परिणाम करेल। कारण जर आपण इथली संख्या बदलली तर ऑक्सिजन अणूंची संख्या बदलेल, तसेच आपण इथली संख्या बदलली तरीही ऑक्सिजन अणूंची संख्या बदलेल। पण आपल्यासाठी सुदैवाने डाव्या बाजूला ऑक्सिजनचा रेणू आहे, ज्याला आपण शेवटी संतुलित करू शकतो। तर मग चला सुरुवात करूया। मग आपण हे समीकरण पुन्हा इथे लिहिले आहे। तर मग बघा, मागच्या वेळी आपण कार्बन पासून सुरुवात केली होती ना, तर यावेळेस आपण हायड्रोजन पासून सुरुवात करूया। फक्त हे गमतीसाठी आहे व थोडं वेगळेपण आणण्यासाठी आहे। तर इथे आपल्याकडे डाव्या बाजूला एकूण 6 हायड्रोजन अणू आहेत, उजव्या बाजूला सध्या फक्त 2च हायड्रोजन अणू आहेत। म्हणून जर मला 6 अणू हवे असतील तर मला इथे पाण्याच्या रेणूपुढे 3 लिहावे लागतील। म्हणजे आता आपल्याकडे पाण्याचे 3 रेणू झाले। प्रत्येक रेणूमध्ये 2 हायड्रोजन अणू असतात, म्हणून आपल्याकडे उजव्या बाजूला आता एकूण 6 हायड्रोजनचे अणू झाले। तर हे बरोबर आहे। आता कार्बनकडे जाऊया। लक्षात ठेवा, आपण ऑक्सिजन शेवटी ठेवला आहे। डाव्या बाजूला आपल्याकडे 2 कार्बन अणू आहेत, उजव्या बाजूला एकच कार्बन अणू आहे, पण ते आपण अगदी सहज बदलू शकतो। तर मग कार्बन डायऑक्साइडच्या पुढे आपण 2 लिहिले। मग आता इथे कार्बनचेही संतुलन झाले आहे। डाव्या बाजूला कार्बनचे 2 अणू होते, तसेच आता उजव्या बाजूलाही कार्बनचे 2 अणू झाले। मग आता शेवटी आपण ऑक्सिजनकडे जाऊया। तर बघा, डाव्या बाजूला आपल्याकडे 2 ऑक्सिजन अणू आहेत, पण आता उजव्या बाजूला किती ऑक्सिजन झाले बरं? चला पाहूया। आपल्याकडे कार्बन डायऑक्साइडचे 2 रेणू आहेत, प्रत्येक रेणूमध्ये 2 ऑक्सिजनचे अणू आहेत, म्हणजेच 2 गुणिले 2 बरोबर 4 ऑक्सिजनचे अणू, आणि 3 पाण्याचे रेणू आहेत, प्रत्येकात 1 ऑक्सिजन अणू, तर असे 3 ऑक्सिजनचे अणू। तर उजव्या बाजूला एकूण 4 अधिक 3 बरोबर 7 ऑक्सिजनचे अणू आहेत आणि डाव्या बाजूला फक्त 2 ऑक्सिजन अणू आहेत। तर आता आपण काय करू शकतो? अशी कोणती संख्या आहे जिला 2 ने गुणल्यावर उत्तर 7 येईल? 2 गुणिले काय केल्यावर आपल्याला 7 मिळेल? तर बघा, जर आपण 2 गुणिले 3.5 केले तर आपल्याला 7 उत्तर मिळेल। मग आपण ऑक्सिजनच्या पुढे 3.5 लिहिले, तर मग 2 गुणिले 3.5 केले म्हणजे 7 होतात, म्हणजेच डाव्या बाजूलाही ऑक्सिजनचे 7 अणू झाले। मग बघा, आता आपल्याकडे दोन्ही बाजूंना ऑक्सिजनचे 7 अणू आहेत। तर बघायचं झालं तर हे समीकरण आता संतुलित झाले आहे। पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की आपण अशी अपूर्णांक संख्या ठेवू शकत नाही। तसेच 3.5 म्हणजे तिथे अपूर्णांक संख्या लिहिणे थोडे विचित्र सुद्धा वाटते। तिथे पूर्णांक संख्या असेल तर ते बघायलाही चांगलं वाटेल। तर मग आपण असं काय करायचं की या ठिकाणी पूर्णांक संख्या येईल? तर मग आपण या पूर्ण समीकरणाला 2 ने गुणू शकतो। मग बघा, असं केल्याने 3.5 गुणिले 2 बरोबर 7 होतील। त्यानंतर इथे 2 होतील, तसेच
हे 2 गुणिले 2 4 होतील आणि या ठिकाणी 3 गुणिले 2 6 होतील. तर चला हे व्यवस्थित पाहूया. मग बघा, सर्वप्रथम आपण हे समीकरण पुन्हा इथे लिहिले आहे. मग आपण या समीकरणाला 2 ने गुणूया. तर या ठिकाणी 1 आहे असे गृहीत धरले. मग आपण त्याला 2 ने गुणले म्हणजे इथे आपल्याला 2 मिळाले. त्यानंतर या 2 ने 3.5 ला गुणले तर आपल्याला 7 मिळतील. तसेच 2 ने या 2 ला गुणल्यावर आपल्याला 4 मिळतात आणि शेवटी 2 गुणिले 3 केले तर आपल्याला इथे 6 मिळतात. मग आता आपण दोन्ही बाजूच्या अणूंची संख्या मोजली तर आपल्याला दिसेल की हे समीकरण आता संतुलित झाले आहे. हे समीकरण आधीही संतुलितच होते. हा ऑक्सिजनचा सहगुणक अपूर्णांक होता. त्यासाठी आपण सर्व रेणूंना 2 ने गुणले. त्यामुळे आपल्याला या 3.5 चे रूपांतर पूर्णांकात करता आले आणि त्यामुळे ते अधिक स्पष्टपणे समजते व बघायलाही चांगले वाटते, होय ना? तर मग या व्हिडिओमध्ये इतकेच. धन्यवाद.